आत्ताचा होणारा चुरशीचा सामना श्रीराम काळेवाडी विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी। हा सामना 5 षटकांचा राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची। प्रसिद्ध गाडा मालक गौरव गायकवाड यांचे स्वागत। बस ठकास माटक असे संघ या दोन टीमांमध्ये मागील झालेला जो सामना होता त्या सामन्यामध्ये जाधववाडी संघाने जिंकण्यासाठी काळेवाडी संघासमोर 60 धावांचं आव्हान ठेवलेलं होतं, मात्र फक्त 4 ते 5 रनांनी तो सामना जिंकण्यामध्ये जाधववाडी संघाला यश आलेलं होतं। पहिल्या बॉलला जर षटकार मारला मच्छिंद्र यांनी तर रोख 100 रुपयाचं बक्षीस प्रणव गुरव यांच्याकडून। वाईट स्वरूपाचा चेंडू, वाईटच्या रूपाने 1 धाव संघाचे खाते उघडले, तरी सुद्धा ऑफर चालू। जर या चेंडूवरती षटकार मारला तर 100 रुपये रोख बक्षीस प्रणव गुरव यांच्याकडून। आणि मारलेला फटका यावरती चांगला प्रयत्न झेल टिपण्याचा, मात्र झेल सुटला। 1 धाव पडून पूर्ण धावसंख्येत 1 ने धावसंख्या झाली ती 2 बिनबाद 2। प्रदीप आणि मच्छिंद्र यांची जोडी मैदानात श्रीराम काळेवाडी संघाकडून। आणि जाधववाडी संघासाठी पहिले षटक घेऊन आले ते नागेशजी बडेकर। नागेशजी बडेकर म्हणजे एज इज जस्ट अ नंबर। पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र लेग बाईज, निर्धाव स्वरूपाचा चेंडू। चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलंय ते जाधववाडी संघाने। खूप मोठा सामना, ठकास माटक असे संघ। चांगल्या प्रकारच्या ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये मारलेला फटका आणि याच्यावरती पंचांचा निर्णय चौकार। धावसंख्या 4 ने भर धावसंख्या झाली ती 6 बिनबाद 6। पहिले षटक चालू, 5 षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले राहील। पंचांचं उत्कृष्टरित्या काम पाहतात ते प्रमोद सर व शुभम सर। चांगल्या प्रकारचा निर्धाव स्वरूपाचा चेंडू नागेशजी यांचा। एक्सपिरियन्स्ड बॉलर नागेशजी बडेकर, वय वर्ष 51 असताना देखील 17 वर्षांच्या मुलांनाही लाजवतील आपल्या खेळाडू वृत्तीने असे नागेशजी बडेकर। खूप मोठा फटका प्रदीप यांच्या बॅटमधून पाहूया यावरती गगनचुंबी BSNL षटकार, षटकार आणि षटकार। धावसंख्या 6 ने भर, धावसंख्या पोहोचते ती 10 सॉरी 12। हा म्हणते काय बानन परत म्हणते ए तू ह्याला बसव, तुला तू इकडे नाही काम काम आजपर्यंतच काम करते। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बापू बॉलच्या दिशेने पाहूया, प्रयत्न केला मात्र झेल लांब असल्यामुळे अपयशी। आत्ताच्या 2 धावा पडून पूर्ण धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या पोहोचली ती 14। षटक समाप्त। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 14। चांगल्या प्रकारचं षटक म्हणावं लागेल ते काळेवाडी संघासाठी। या मॅच मध्ये जो संघ सामना जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि हरलेल्या संघाला 3 नंबरच्या संघाशी खेळावं लागेल। वैयक्तिक पहिले संघाचे दुसरे षटक, पॉवर प्लेचे शेवटचे षटक घेऊन आले ते सुनील नाना। पहिलाच वाईड चेंडू, धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या पोहोचली ती 15।
मोठमोठ्या फटक्यांची आवश्यकता काळेवाडी संघाला. पुन्हा एकदा वाईड, पंचांचा इशारा वाईड. धावसंख्येत पुन्हा 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 16. नानांचा पुढचा चेंडू, हा पॉली चेंडू यावरती ऑफसाईडच्या दिशेने स्क्वेअर कट मारलेला आहे तो मचिंद्र यांनी. यावरती दुसरी धाव पडून पूर्ण. आत्ताच्या 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 18. बॉल नाही सांगायचं, वाईट टाकलं 2. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फिल्डर बॉलच्या दिशेने. श्रीकांत जाधव त्या बॉलच्या दिशेने आणि उत्कृष्ट प्रकारचा झेल टिपलाय श्रीकांत जाधव यांनी. वयाला लाजवेल अशी कामगिरी श्रीकांत जाधव यांच्याकडून. आणि मचिंद्र यांच्या रूपात काळेवाडी संघाला पहिला झटका. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता चालले ते आप्पा झेंडे, लेफ्ट हँड बॅट्समन. रन आउट लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये काळेवाडीकडून. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे जाधववाडी संघ. आपल्याला नम्र विनंती आणि पंचांना देखील विनंती राहील की सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. सुनील उर्फ नाना जाधव यांचा आता सामना करतील ते आप्पासाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. चांगल्या प्रकारे मारलेला आप्पानी फटका. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील. 100% समर्पण श्रीकांत जाधवराव यांच्याकडून. रिव्ह्यू चेक करून सांगतो. आत्ताच्या 2 धावा, चौकार नाहीये. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण श्रीकांतजी जाधव यांच्याकडून. ऑफसाईडच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या आहे 23. चांगल्या प्रकारे आप्पाने नॅचरल शॉट मारला आणि याच्यावरती चौकार. पंचांचा इशारा चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झाली ती 24. 1 बाद 24. मचिंद्र यांच्या रूपात पहिला झटका काळेवाडी संघाला. दुसरे षटक चालू. पॉवर प्लेचे शेवटचे वैयक्तिक पहिले व संघाचे दुसरे षटक घेऊन आले ते नाना जाधव. मोठमोठ्या फटक्यांची गरज. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला हा फटका आप्पाने आणि यावरती षटकार. बेस एनेल षटकार. बोर्र षटकार. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या झाली ती 30. खूपच मोठा षटकार आप्पा यांच्याकडून. आप्पाचा स्ट्रॉंग झोन. चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीची गरज शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाला. मी त्यामुळेच मी नाही घेणार ती. मी ते दुसरं कोणाला तरी पास. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 30. 1 बाद 30. षटकार चौकारांचा वर्षाव प्रदीप आणि आप्पा यांच्याकडून.
पुढचं षटक घेऊन आले ते नितीन उर्फ लाला जाधव. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक. हा प्रदीप यांनी मारलेला गगनचुंबी बुर्र षटकार. धावसंख्या 6 ने वर. धावसंख्या पोहोचली ती 36. एक बाद 36. षटकारांचा बादशाह प्रदीप. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू मात्र मिस हिट. हुकले हुकले चुकले. पाहूया नितीन जाधव धावांच्या गतीवरती रोख लावण्यात यशस्वी होतात की काय. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू. चांगल्या प्रकारे चकवले प्रदीप यांना. थोडासा स्लोअर चेंडू. कोण नितीन यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्ट्रेट मारलेला हा फटका. यावरती चौकार. BSNL चौकार. धावसंख्या 4 ने वर. धावसंख्या झाली ती 40. एक बाद 40. मचिंद्र यांच्या विकेट नंतर देखील चांगल्या प्रकारे सावरले काळेवाडी संघाला प्रदीप व आप्पा यांच्या जोडीने. अशाच प्रकारच्या मोठ्या पार्टनरशिपची गरज धावांचा डोंगर उभा करण्यासाठी काळेवाडी संघाला. आणि धावांवरती अंकुश लावण्याची गरज आहे ती शंभूराजे प्रतिष्ठान दिव्य पंचक्रोशी संघाला. नितीन यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते प्रदीप. पुन्हा एकदा मारलेला मोठा फटका आणि यावरती षटकार षटकार आणि षटकार. धावसंख्या 6 ने वर. धावसंख्या झाली ती 46. अवघं तिसरं षटक चालू. धावसंख्या आहे 46. प्रदीप वर आप्पाची जोडी जर मैदानात राहिली तर 80 रन सुद्धा कमी पडतील. कशा वाजवते तर गाडी. काळेवाडीच्या खेळाडूंचा ग्राउंड बाहेर मोठा जल्लोष. अक्षय काळे यांची इलेक्ट्रिक व्हेकल. लेग साइडच्या दिशेने मारलेला हा पुन्हा एकदा आंबा षटकार. प्रदीप यांच्या बॅट मधून आंबा गोळी षटकार. धावसंख्येत पुन्हा 6 ने वर. धावसंख्या झाली ती 52. संघाचे अर्धशतक पूर्ण. बॉल घेऊन यायचा आहे. बॉल घेऊन येत एवढा सहकार्य करा थोडं. खूप मोठी उत्सुकता त्याच्यामुळे बॉल सुद्धा परत लवकर दिलाय काळेवाडी संघाने. त्यांचे आभार. 50 पूर्ण संघाची 52 धावा. खूप महागडे षटक नितीन जाधव यांचं. चांगल्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीची गरज जाधववाडी संघाला. आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती संघाचे संकटमोचक नितीनजी. काय नाव आहे त्यांचं. नागेशजी बडेकर. सॉरी नागेशजी बडेकर. पाहूया धावा रोखण्यामध्ये यशस्वी होतात की काही नागेशजी बडेकर. धावसंख्या आहे ती 52. शंभूराजे प्रतिष्ठान दिव्य पंचक्रोशी संघाचा रेकॉर्ड आहे 5 षटकांमध्ये 82 धावांचं. पाहूया काळेवाडी संघ ते रेकॉर्ड ब्रेक करण्यात यशस्वी होतो की काय. वैयक्तिक किती आहे त्यांचं. दुसरं व संघाचं 4थं षटक घेऊन आलेत ते नागेशजी बडेकर. त्यांचा सामना करणार आहेत ते आप्पा झेंडे. आप्पा याचा पुढचा फटका गॅप मध्ये आणि थोडेसे
मिसअंडरस्टँडिंग, त्याच्यामुळे चौकार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 56. चौकार आणि षटकारांशिवाय खेळणं नाही काळेवाडी संघाचं. दोन्हीही निधड्या छातीचे प्लेयर. नागेश जी यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते आप्पा. आप्पा यांचा पुन्हा एकदा गगनचुंबी असा फटका. बॉल अडवण्याचा प्रयत्न आप्पा यांचा, लेकिन चौकार. BSNL चौकार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या झालेली आहे ती 60. आप्पाच्या बॅटच्या नॅचरल फ्लो मध्येच बॉल. आप्पा नाही सोप्पा. आप्पा देतो धप्पा असा आप्पा. पुढचा चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. चांगल्या प्रकारचं कमबॅक नागेशजी बडेकर यांचं. त्यांच्या अनुभवाचं प्रदर्शन दाखवताना नागेशजी बडेकर. एका मोठ्या फटक्यानंतर चांगल्या प्रकारची गोलंदाजी नागेशजी यांच्याकडून. पुन्हा एकदा स्ट्रेट मारलेला फटका फिल्डर बॉलच्या दिशेने. आता मात्र सौरभ झेंडे यांची चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 61. 1 बाद 61. इतर खेळाडूंना मोठ्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा प्रदीप यांच्याकडून. नागेशजी यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते प्रदीप. पुन्हा एकदा हाफ ओवली आणि याच्यावरती पुन्हा एकदा षटकार. बुर्र षटकार. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या झाली ती 67. 1 बाद 67. चौथे षटक चालू. सामना हा 5 षटकांचा राहील. चांगल्या प्रकारचे पिपाणी वाजवतात ते अजित काळे. 67. पुन्हा एकदा मारलेला हा फटका आंबा षटकार. धावसंख्या झाली ती 73. आता काय चेक करायचंय? ठीक आहे, सांगतो, चेक करून सांगतो. तोपर्यंत चेंडू घेऊन या, आपल्याला विनंती आहे. सरपंच योगेश बापूंचा देखील जल्लोष. ओव्हर झाली ना. पण एकच मिनिट चेक करतो. एकच मिनिट. क्षेत्ररक्षण कायम ठेवा. पंच एक जण या तुमच्यातलं. शुभम, प्रमोद सर या एकाने. चला दोघातल्या एकाने डिसाइड करून या. शुभम सर या लवकर. चला
पंच योग्य तो निर्णय कळवतील. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाने. नो बॉल चा इशारा, फ्री हिट. धावसंख्या आहे ती 73. षटकार मारले ना 74 सॉरी. आता जर षटकार मारला तर प्रणव गुरव यांच्याकडून 200 रुपयाचं रोख बक्षीस. प्रदीप सतपळे यांना मानाचे पान. पुन्हा एकदा मोठा फटका आणि यावरती षटकार. 200 रुपये जमा आहेत प्रदीप तुमचे. सामना झाल्याच्या नंतर ते तुम्ही कलेक्ट करायचे प्रणव गुरव यांच्याकडून. काय स्कोर 80. काय काय वैयक्तिक एकच मिनिट. प्रदीपची 50 पूर्ण झालेली आहे. पहिला अर्धशतक या चॅम्पियनशिप मधलं प्रदीप सतपळे यांच्या बॅट मधून. पुढचं षटक आणि शेवटचं षटक घेऊन आले ते श्रीकांत जाधव. त्यांचा सामना करत आहेत ते आप्पा. पहिला निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि यावरती रनआउट झाले ते आप्पा. या आप्पा यांच्या रूपात दुसरा झटका. श्रीराम काळेवाडी संघाला त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता येत आहेत ते ओम काळे. मोठ्या मोठ्या फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असणारे ओम काळे नॉन स्ट्रायकर एंडवरती. स्ट्रायकर वरती आता आहेत ते अर्धशतक पूर्ण केलेले प्रदीप. महान असा हा बॅट्समन प्रदीप सतपळे वैयक्तिक जोरावरती सामना जिंकून देऊ शकतो. आणि यावरती त्रिफळाबाद चांगल्या प्रकारची गोलंदाजी श्रीकांत जाधव यांची. आणि आता प्रदीप यांच्या रूपात तिसरा झटका श्रीराम काळेवाडी संघाला. आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी चालले ते सचिन काळे. या चॅम्पियनशिप मधलं आय थिंक पहिलं अर्धशतक प्रदीप सतपळे यांचं. मागच्या सामन्यामध्ये योगेश बाप्पू काळे यांच्या देखील वैयक्तिक 42 धावा झाल्या होत्या, मात्र त्यांचं अर्धशतक हुकलं होतं. जाधववाडी संघासाठी वैयक्तिक पैलू संघाचं 5वें आणि शेवटचं आणि महत्वाचं षटक टाकतायत ते श्रीकांत जाधव. त्यांचा आता सामना करतील ते सचिन काळे. पंचांचं चांगल्या प्रकारचं काम पाहत आहेत ते शुभम सर व प्रमोद सर. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, थोडंसं गचाळाचं क्षेत्ररक्षण आणि यावरती पंचांचा निर्णय. पंचाहत्तर निर्णय कळवायचा आपला. चेक करतो, ठीक आहे. रनआउट चेक करायचंय, रनआउट.
एक मिनिट फक्त. खूप क्लोज असा डिसिजन. पंच येता का इकडं? प्रमोद सर या लवकर. चला सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. पंचांचा इशारा नॉट आउट. श्रीकांत यांचा पुढचा चेंडू सामना करणार आहे ते ओम काळे. अंपायरचा इशारा वाईड. वाईड. आहेत ना 82 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ओम काळे यांचा फिल्डर बॉलच्या दिशेने. यावरती झेल टिपलाय चांगल्या प्रकारचा अशोक यांनी आणि ओम यांच्या रूपात. चौथा झटका आय थिंक श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाला. त्यांची जागा भरून काढण्यासाठी चालले जानेमाने बॅट्समन पप्पू वाडळे. राईट हँड बॅट्समन पप्पू वाडळे. शेवटचं षटक टाकतायत ते श्रीकांत. त्यांचा सामना करतील आता ते मंगेश उर्फ पप्पू वाडळे. लेग साईडच्या दिशेने मारलेला हा त्यांनी फटका फिल्डर बॉलच्या दिशेने. चांगल्या प्रकारचं बापूंचं क्षेत्ररक्षण. चांगल्या प्रकारचा थ्रो. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने वर. धावसंख्या झाली ती 83. रेकॉर्ड ब्रेक 100 प्रतिष्ठान दुवे पंचक्रोशी संघाचं केलंय ते श्रीराम काळेवाडी संघाने. धावांचा डोंगर पुन्हा एकदा वाईड स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर. धावसंख्या झाली ती 84. 84. काय विकेट आहे का? ओके. आणि यावरती दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. रनआउट. आत्ताची एक धाव. आत्ताची एक धाव. आत्ताची एक धाव. किती झालं? 85 झालं का? जी काय धावसंख्या झाली ती 85. जिंकण्यासाठी 86 धावांची गरज. खाऊन खाऊन चापून चुपून
सामना करतील ते निखिल दाभाडे. लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, मारला देखील, थोडस गचाळ असे क्षेत्ररक्षण अजित यांच्याकडून, आणि यावरती 2 धावा पळवून सहजरित्या पूर्ण संघाचे खाते उघडले 2 धावांनी. जर हा सामना जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी करण्याची गरज पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. प्रदीप यांचा पुढचा चेंडू, चांगल्या प्रकारे मारलेला स्ट्रेट असा हा फटका, यावरती एकदा पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न राहील, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झाली ती 3 बिनबाद 3. पहिलं षटक चालू, 5 षटकांचा सामना, 2 ओव्हरचा पॉवर प्ले. बॉलिंग लिमिट 2-1-1-1. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल प्रदीप यांच्याकडून. आणि यावरती झेल आय थिंक सुटला, निखिल यांचा झेल सुटला. खूप मोठं जीवदान, पाहूया या जीवदानाचा किती फायदा उठवतायत ते निखिल. हा सामना जो संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल. स्ट्रेट गॅप मध्ये मारलेला हा, खोदून मारलेला हा फटका, यावरती चौकार. निखिल यांच्या बॅट मधून धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झाली ती 7 बिनबाद 7. पहिलं षटक चालू, जिंकण्यासाठी 86 धावांची गरज. चौकार षटकारांच्या आतिषबाजीची गरज. डेड बॉल. आणि आत्ताचे काळेवाडी संघाकडून अपील ती मात्र फेटाळली पंचांनी. आत्ताचा निर्धाव स्वरूपाचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र अपयशी. षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 7 बिनबाद 7. जिंकण्यासाठी 86 धावांची गरज. शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाला. हा सामना जो संघ जिंकेल तो सीधा फायनल मध्ये प्रवेश करेल व हरलेल्या संघाला 3ऱ्या नंबरच्या संघाशी खेळावे लागेल. IPL प्रमाणे वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं आणि पॉवर प्लेचं शेवटचं षटक घेऊन आले ते अजित काळे. त्यांचा सामना करतील ते निखिल दाभाडे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, चांगल्या प्रकारचा फटका मारलाय तो निखिल यांनी. याच्यावरती पंचांचा इशारा. चौकार, BSNL चौकार. धावसंख्या झाली ती 11. पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने कव्हर्सच्या वरून मारलेला हा फटका, यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न राहील.
दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या झाली ती 13. बिनबाद 13. रिव्हर्स स्वीपचा फटका निखिल दाभाडे यांनी मारलाय फिल्डर बॉलच्या दिशेने. पाहूया यावरती आणि झेल सुटला, थोडंसं मिस जजमेंट आणि चौकार. धावसंख्या 4 ने भर धावसंख्या झाली ती 17. अशाच प्रकारच्या फेअर प्लेची गरज प्रत्येक खेळाडूकडून आपल्याला. काळेवाडी संघाकडून मोठे योगदान दिलं ते प्रदीप सतपळे यांनी. वैयक्तिक 50 पूर्ण केली त्यांनी आणि त्यांच्या 50च्या जोरावरती संघ 85 रनांची मजल मारू शकला आणि आता जिंकण्यासाठी 86 धावांचं आव्हान समोर आहे ते जाधववाडी संघासमोर. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न निखिल दाभाडे यांच्याकडून. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आणि स्ट्रेट मारलेला फटका याच्यावरती चौकार. धावसंख्येत 4 ने भर धावसंख्या झाली ती 21. बिनबाद 21. पॉवर प्लेचं शेवटचं षटक. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं. टाकतोय तो अजित. षटकार आणि चौकारांच्या वर्षावाची गरज हा सामना जिंकण्यासाठी व फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जाधववाडी संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याची गरज. प्रयत्न केला मात्र अपयशी आणि हे षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 21. बिनबाद 21. 86 आहेत. 21, 31, 41, 51, 61, 71, 81 झालं 60, 55. सॉरी हा 3 नाही 2 झाले ना वर. 3च 5चे. बरोबर आहे की माझं 60, 65 लाख 18 चेंडूंमध्ये 65 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाला. पॉवर प्ले समाप्त. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन आलेत ते प्रदीप. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू चांगल्या प्रकारे मारलाय आणि यावरती 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झाली 22. निखिल दाभाडे यांच्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपयशी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फुलटो स्वरूपाचा चेंडू. यावरती उत्कृष्ट फिल्डिंग अजित यांची आणि खूप मोठा जल्लोष काळेवाडी संघाकडून. निखिल दाभाडे पविलियनच्या दिशेने रवाना आणि त्यांच्या रूपात पहिला झटका जाधववाडी संघाला. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता आले ते अशोक. काळेवाडी संघाला विनंती, त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या, त्वरित सामना चालू करून घ्या. काय
धावसंख्या पोहोचली ती 29. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, यावरती एक धाव पडून सहजरित्या पूर्ण. धावसंख्या झाली ती 30. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 30 ना 30. 1-32. निखिल दाभाडे यांच्या रूपात पहिला झटका. शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाला. मला वाटलं कोणतरी उठलं काय तमाशा कर. किती रन झाला आधी रनले अरे मला बॉल दिसला ना अचानक आणून घेते वाटत. 37 धावा. अशाच प्रकारच्या फटकेबाजीची गरज. पुन्हा एकदा मारलेला निखिल यांनी खोदून हेलिकॉप्टर शॉट, षटकार. खूप मोठा फटका. MS धोनी स्टाईल हेलिकॉप्टर. किती झाले? धावसंख्या झाली ती 43. खूप महागडे षटक काळेवाडी संघाकडून सचिन यांचं. निखिल यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी. धावसंख्या आहे ती 43. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चांगल्या प्रकारची स्लोअर डिलिव्हरी सचिन काळे यांच्याकडून. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 43. सचिन यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलच्या खाली वरती. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा षटकार. BSNL षटकार. नाचरे मोरा षटकार. धावसंख्या पोहोचली ती 49. खूपच महागडे षटक आणि खूपच चांगली फटकेबाजी निखिल बडेकर यांच्याकडून. महान बॅट्समन निखिल बडेकर. आता मात्र संघामध्ये खूप मोठा जल्लोष. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. एका बाजूला जल्लोष, एका बाजूला मातम. तिसरं षटक ना, वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक टाकतायत ते सचिन काळे. त्यांचा सामना करतायत ते निखिल बडेकर. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल.
फ्री हिट. संघाची 50 पूर्ण. जिंकण्यासाठी अजून 7 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज. पुन्हा एकदा निखिल यांनी मारलेला यावरती षटकार. धावसंख्या पोहोचली ती 56. षटकारांचा बादशाह निखिल बडेकर. पाहूया काळेवाडी संघाकडून शेवटचं आणि महत्वाचं षटक कोण घेऊन येते ते. आणि आय थिंक शेवटचं आणि महत्वाचं षटक घेऊन येत आहेत ते ओम काळे. जिंकण्यासाठी अजून देखील 30 धावांची गरज, 5 षटकारांची गरज. खूप मोठा कमबॅक म्हणावा लागेल जाधववाडी संघाकडून या सामन्यामध्ये. सेमीफायनलचा हा सामना, सेमीफायनल 1. श्रीराम काळेवाडी संघाकडून शेवटचे षटक घेऊन आले ते ओम काळे. त्यांचा सामना करणार आहेत ते अशोक भरड. आणि यावरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आप्पा यांच्याकडून आणि एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आप्पा यांच्याकडून. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, परंतु काही दुखापत करून घेऊ नका. आणि यावरती मारलेला हा चौकार. बॉल घेऊन या, बॉल घेऊन या, सहकार्य करा मित्रांनो. तेवढा चेंडू द्या मित्रांनो, सहकार्य करा. धावसंख्या आहे ती 61. कंपल्सरी चेस राहील. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, खूप चांगल्या प्रकारचा चेंडू ओम यांनी टाकलेला. अक्षय यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. अक्षय काळे, जॉन टी रोड्स, सुरेश रायना. चांगला मारलेला फटका, मात्र याचा काहीच उपयोग होणार नाही. हा सामना जिंकण्यासाठी दुसरा धावेचा देखील प्रयत्न राहील निखिल यांच्याकडून. आणि यावरती दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. धावसंख्या झाली ती 63. 63. 63. हा बॉली आणि याच्यावरती नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच षटकार. आणि या षटकारामुळे धावसंख्या झाली ती 69. 69. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला विनंती की नाणेफेक करण्यासाठी मंच समोर यायचंय. कॅप्टनला विनंती. आणि शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाच्या कॅप्टनला देखील विनंती की नाणेफेक करण्यासाठी मंच समोर यायचंय. निखिल बडेकर यांच्या वैयक्तिक 18 चेंडूंमध्ये 48 धावांची खेळी अर्धशतक करण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. षटकारांचा बादशाह निखिल बडेकर. पुन्हा एकदा हा पोले आणि यावरती पुन्हा एकदा नाचरे मोरा आंब्याच्या बनात नाच षटकार. आणि अर्धशतक पूर्ण निखिल बडेकर यांचं. आणि आता होणारा सेमीफायनल 2 चा सामना
शंभूराजे प्रतिष्ठान देव पंचक्रोशी विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती की नाणेफेक करण्यासाठी स्टेज समोर यायचंय. कोण? जाधववाडी संघाचे कॅप्टन स्टेज समोर या. आणि या सामन्याचे नाणेफेक करतील ते हेमंत बापकर, प्रसिद्ध उद्योजक. निखिल बोडेकर आणि प्रदीप सतपळे यांना 50 पूर्ण केल्याबद्दल